तर नमस्कार मंडळी, आपलं मनुष्य युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपण चाललो आहे ब्लॅक पेपर हार्वेस्टिंग म्हणजे काळी मिरी काढण्यासाठी. तर आता आपण बघूया कोकणात ही कशा प्रकारे काढली जाते आणि नंतर त्यावर कशा प्रकारे प्रोसेसिंग केली जाते ते. तर चला. कोकणात प्रामुख्याने माड, पोपळ, रतांबा, फणस या झाडांवर ही ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी लावलेली असते. हे बघा, आता आमच्या तपरड्यात माडांवर आणि रतांब्यांच्या झाडांवर ही खूप प्रमाणात दिसेल तुम्हाला. आणि हाच कालावधी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी डिपेंड अपॉन व्हरायटी हार्वेस्टिंगचा असतो. तर हे बघा, आता आमच्या या काळ्या मिरीला किती मस्त प्रकारे काळी मिरी धरलेली आहे. तर आता एका झाडाची आम्ही काढली आहेत मिरी. बघा, पप्पा हाताने काढतायत आणि एकदम जर उंच असेल तर आम्ही काठीचा पण वापर करतो आणि हे अशा प्रकारे तोडले जातात. हे बघा, तर ही आमच्या घराखाली असलेली सर्व झाडे, याला आम्ही परड सुद्धा म्हणतो. तर आमच्या परड्यात आंबा, पोपळ, माड, रतांबी, फणस अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि त्यावरच आम्ही ही मिरी चढवलेली आहे. तर आपण आता वरती जाऊया. तर आता पप्पा झाडावर चढून ही मिरी काढत आहे ती बघा. तर अशा प्रकारे मिरीची हार्वेस्टिंग केली जाते. आता आपण संपूर्ण व्हिडिओ मधून जाणून घेऊया. चला. तर आता मी आमच्या मिरीच्या वेलीजवळ उभा आहे. तर आता आपण बघूया ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी कशी हार्वेस्ट करतात ते. तर आमचं हे फणसाचं झाड आहे आणि त्याच्यावरच ही मिरीची वेल आम्ही चढवलेली आहे बघा. आणि अशा प्रकारे ही मिरी तोडली जाते. हे बघा. तर मागच्या व्हिडिओत एक कमेंट झालेली की तुम्ही कोणत्या व्हरायटीची मिरीची रोपं लावता. तर आमच्या कोकण पट्ट्यात बघायला गेलं तर सर्वजण ही गावठीच मिरी लावतात. आणि आता नवीन खूप व्हरायटी आहेत, जसं की आपले पेन्यूर आणि बुश पेपर मिरी म्हणून पण एक प्रकार आलेला आहे. आणि वेगवेगळे मेथड पण आहेत. पण आमच्या कोकण पट्ट्यात बघितलं तर अशी झाडांवरच चढवलेली दिसणार तुम्हाला, जसं की फणस, रतांबा, माड, पोपळ. तर अशा प्रकारेच आम्ही चढवतो आणि प्रोसेसिंग पण त्याच प्रकारे असते. तर अशा प्रकारे हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण ती सिंगल सिंगल पीस मध्ये सेपरेट करतो आणि त्यानंतर ही सेपरेट केलेली एकत्रित करून एका कापडात बांधली जाते आणि त्यानंतर गरम कोमट पाण्यात 10 ते 15 मिनिटं ती बुडवून ठेवली जाते आणि त्यानंतर त्याला 3 ते 4 उन्हात ती चांगली सुकवली जाते आणि त्यानंतर आपली काळी मिरी तयार होते. तर अशा प्रकारे याची प्रोसेसिंग केली जाते. आता आपण बघूया पूर्ण व्हिडिओ मध्ये. आणि आता जर मार्केटचा रेट सांगायचा झाला तर काळी मिरी ही 600 रुपये किलो आहे आणि अशी जर आपण कच्ची विकायला गेलो तर तिचा रेट 300 ते 400 रुपये किलो आहे.
म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारमध्ये विकायला गेलात तरी नफा तोटा असं होत नाही, कारण यामध्ये वेट जास्त असतं, त्यामध्ये वेट कमी असतं आणि वेट जास्त असलेल्याचा रेट कमी असतो आणि तिकडे रेट जास्त असतो. तर आता इकडे आमची काकी हे काळी मिरी सेपरेट करत आहे बघा. अशा प्रकारे केली जाते ती. आणि अशी सेपरेट केल्यानंतर त्यावर मग पुढची प्रोसेसिंग केली जाते. तर नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपण सेपरेट केलेली मिरी ही 4 ते 5 मिनिटे गरम पाण्यात बुडवायची. तर त्यासाठीच आपण आता गरम पाणी काढूया आणि मिरी एकत्रित बांधून गरम पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटे बुडवून ठेवूया. तर आता 4-5 मिनिटं पाण्यात भिजवून झाली. आता आपण उन्हात सुकायला नेऊया यांना. चला. अशा प्रकारे ही सुकत घालायची असते. प्रॉपर 3-4 ऊन तिला मिळाले पाहिजेत. आणि त्यानंतर आपली काळी मिरी तयार होणार. आणि त्याचा मग उपयोग गरम मसाल्यामध्ये करतात.
तर मंडळी असा काही होता आजचा हा व्हिडिओ. आमच्या कोकणात काळी मिरी कशा प्रकारे हार्वेस्ट केली जाते आणि नंतर त्याच्यावर कशा प्रकारे प्रोसेसिंग करतात याबाबत एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.